भक्तिविजय ग्रंथ मराठी कथासार अध्याय 12वा. भक्त ज्ञानदेव आणि नामदेव. ज्ञानदेव आणि नामदेव हे वाराणसीहून निघाले. ते गया, प्रयाग इत्यादी ती अनेक तीर्थयात्रे करत उन्हाळ्याचे दिवस मध्ये मारवाड या देशात राजस्थान इथे आले. त्या प्रांतात पाऊस कमी पडत असल्यामुळे उन्हाळ्यात पाण्याची फार टंचाई असे. प्रवास करताना ते दोघे एकाही ठिकाणी तहानेने अगदी व्याकुळ होऊन गेले. फिरता फिरता त्यांना एक खोल विहीर आढळली, परंतु पाणी काढण्याचे साधन त्यांच्याजवळ काही नसल्यामुळे ते मोठ्या विचारात पडले. त्यावेळी ज्ञानदेवाने सूक्ष्म रूप धारण करून विहिरीत प्रवेश केला आणि पाणी पिऊन वर आला आणि नामदेवास म्हणाला की तू चिंतेस का पडला आहे? मी आता तुला उदक आणून देतो. सूक्ष्म रूप घेण्याची लघिमा विद्या तुला साध्य नाही, म्हणून मी तुला उदक आणून देतो, ते तू पी. ते उदक पिण्यास अनुमान करू नकोस. ते ऐकून नामदेव म्हणाला की विठ्ठल हा परमात्मा सर्वव्यापक आहे, तो माझी चिंता दूर करेल. एक क्षणभर धीर धरून काय कौतुक होते ते पहा. असे बोलून नेत्र झाकून नामदेवाने पांडुरंगाचे स्मरण केले. त्याने देवांचा धावा केला की विठोबा, लवकर येऊन माझा सांभाळ कर. उदका वाचून माझा प्राण जाऊ पाहत आहे. इकडे पंढरपुरास विठोबा रखुमाईस म्हणाला की माझे चित्त आज उदास झाले आहे. कोणत्या भक्तास संकट पडले आहे? मग रुक्मिणीने क्षणभर विचार करून पाहिले. तो नामदेवाचा शब्द तिला ऐकू आला. ती म्हणाली की देवाधिदेवा, नाम्याला फार तहान लागली आहे, म्हणून तो तुम्हाला हाका मारत आहे. मग देवाने तिकडे पाहताच नामदेवाजवळची विहीर तुडुंब पाणी भरून वाहू लागली. तेव्हा ज्ञानदेव चकित होऊन मनात म्हणाले की नामदेवाने ईश्वराला कोणत्या प्रकाराने ऋणी करून टाकले आहे हे कळत नाही. मग तो नामदेवास सावध करून म्हणाला की नामदेवा, तू रुक्मिणीपतीस पूर्ण वश करून घेतला आहेस, तू धन्य आहेस. असे म्हणून ज्ञानदेवाने नामदेवाचे चरण धरले. मारवाड देशात ज्या ठिकाणी हा प्रसंग घडला ती विहीर अद्याप वाहत आहे. तेथे मार्गशीर्ष महिन्यात मोठी यात्रा भरत असते. त्या तीर्थाचा महिमा अगाध आहे. मग ते दोघेही तीर्थे करत करत औंढा नागनाथास आले. औंढा नागनाथ ते एक ज्योतिर्लिंगाचे स्थान आहे. माघ वद्य चतुर्दशी म्हणजे महाशिवरात्रीची पर्वणी त्यांनी तिथेच केली. औंढा नागनाथ हे पुण्यक्षेत्र म्हणजे दुसरे कैलासच आहे. ते पवित्र स्थान पाहून त्यांना परमानंद झाला. स्नान, संध्या वगैरे नित्य नेम उरकून ते दोघे महाद्वारात गेले. तेथे त्यांनी भक्तिप्रेमाने लोटांगण घालून शंकराचे दर्शन घेतले. नंतर नामदेवाने तेथे कीर्तन करण्यास आरंभ केला. ते कीर्तन ऐकायला लोकांची फारच गर्दी झाली. सर्व लोक एकचित्ताने कीर्तन ऐकत असताना शंकराची पूजा करण्याकरता काही ब्राह्मण स्नान करून महाद्वाराशी आले, परंतु गर्दीमुळे त्यांना आत जाण्यास मार्ग मिळेना. तेव्हा श्रोत्यांना ते म्हणाले की चला दूर व्हा, आम्ही सोवळे आहोत. परंतु त्यांच्या बोलण्याकडे कोणी लक्ष देईना. म्हणून ते ब्राह्मण रागावून नामदेवास म्हणाले की या तुमच्या भजनाची प्रौढी पंढरपुरास आहे, येथे नागनाथास याचे महात्म्य नाही. हा कैलासपती उमारमण आहे, याला हरिकीर्तन प्रिय नाही. पंढरपुरात जा आणि मग तेथे निर्लज्जपणे खुशाल नाचा. हे ब्राह्मणांचे भाषण ऐकून काही श्रोते म्हणाले की हरिहरांमध्ये भेद नाही, असे महान महान मुनी म्हणतात. शंकरासमोर कीर्तन करू नये असे कोठे सांगितले आहे का? तेव्हा त्या ब्राह्मणांना पराकाष्ठेचा राग आला. ते म्हणाले की तुम्ही अभिमानाचा ताठा धरून आम्हाला ज्ञान सांगता काय? हे ज्ञान आमच्या काही उपयोगी नाही. तुम्ही येथून चालते व्हा, नाहीतर व्यर्थ मार खाल. परंतु तेथून कोणीच हालेना. म्हणून त्या ब्राह्मणांपैकी दोघांनी विचार ठरवला की या नाम्यालाच इथून पिटाळून लावू. विटाळ झाला तरी चिंता नाही, पुन्हा स्नान करू. असे म्हणून ते दोघे कीर्तनात शिरले आणि नामदेवास म्हणाले की तुझ्या कीर्तनाने देवळात येण्याची वाट बंद झाली आहे. लोक बाहेर पूजेकरता खोळंबलेले आहेत. तू देवळाच्या मागे उभा राहून खुशाल कीर्तन कर. हे ऐकून नामदेवाने ब्राह्मणांना साष्टांग नमस्कार घातला आणि तो देवळाच्या मागे जाऊन कीर्तन करू लागला. तेव्हा सर्व श्रोत्यांना फार दुःख झाले आणि तेही उठून नामदेव जिथे कीर्तन करत होता तिथे जाऊन बसले. कीर्तनात असा खंड पडल्यामुळे नामदेवाचे डोळे पाण्याने भरून आले आणि सद्गदित अंतःकरणाने त्याने पांडुरंगाचा धावा केला. तेव्हा असा चमत्कार झाला की ते देऊळ ज्योतिर्लिंग ते पूर्वाभिमुख होते, म्हणजे पूर्वेकडे त्याचं आधी तोंड होतं. ते फिरून नामदेवाच्या समोर त्याचं तोंड आलं. या चमत्काराने सर्व मंडळी आश्चर्य करू लागली आणि कैलासपती शंकर नामदेवास पावला असे श्रोते म्हणू लागले. महाशिवरात्रीचा दिवस आणि नामदेवाचे कीर्तन ही त्या सर्वांस पर्वणीच लाभली. नामदेवाचे कीर्तन मोठ्या रंगात चालू असताना शंकराची पूजा आटोपून ब्राह्मण बाहेर येतात. तो नामदेवाचे कीर्तन समोर चालू आहे असे त्यांनी पाहिले. तेव्हा त्यांनी चौकशी केली असता सबंध देऊळ फिरल्याचं त्यांना समजलं. ते ऐकून त्यांना अतिशय विस्मय वाटला. आश्चर्यचकित झाले ते. हे अद्भुत कृत्य पाहून ते ब्राह्मण अभिमान सोडून कीर्तनास बसले.
नामदेवाचा आपण निष्कारण छळ केला असं वाटून त्यांना पश्चात्ताप झाला आणि ते नामदेवाला शरण जाऊन त्याची स्तुती करू लागले. नंतर कीर्तन आटोपून आरती झाली आणि खिरापती वाटल्या. ते फिरलेले देऊळ अद्यापही तसेच आहे. इथे शुभम. पुढील अध्याय 13वा. भक्त नामदेवाची समाराधना. नामदेव आणि ज्ञानदेव शंकराचे दर्शन घेऊन औंढ्या नागनाथाहून निघाले ते भूवैकुंठ पंढरपूर इथे परत आले. त्यावेळी नामदेवाने महाद्वारात पाऊल ठेवून पांडुरंगाची मूर्ती पाहताच त्याला जो हर्ष आनंद झाला तेणे करून तो शुद्ध हरपून पडला. नंतर ज्ञानदेवाने त्याला सावध केले. सावध होऊन नामदेव साष्टांग नमस्कार घालत आहे. तो विठोबा विटेवरून खाली उतरला आणि पुढे येऊन विठ्ठलाने नामदेवास पोटाशी धरले, हृदयाशी कवटाळले. आपल्या हाताने ईश्वराने नामदेवाच्या गळ्यात तुळशीच्या माळा घातल्या. इतक्यात नामदेवाला भेटण्याकरता निवृत्ती, सोपान, विसोबा खेचर, गोरा कुंभार वगैरे संत मंडळी येऊन थडकली. त्यांनी नामदेवाला प्रेमाने आलिंगन देऊन त्याचा जय जयकार केला. त्या समयी देवांनी पुष्पवृष्टी केली. मग रुक्मिणीने आरती आणून देवभक्तांना ओवाळले. महायात्रा करून नामदेव आल्यामुळे उद्यापन करून ब्राह्मण भोजन घालावयास पांडुरंगाने त्यांना सांगितले. आता विलंब न करता सर्व क्षेत्रवासी ब्राह्मणास भोजनास बोलावून आण असे बोलून नामदेवास घेऊन विठोबा रखुमाईपाशी गेला आणि तिला म्हणाला की नाम्यावर माझा अतिलोभ आहे, प्रेम आहे. आज तो महायात्रा करून आला आहे आणि उद्यापन करतो आहे. ते ऐकून जगन्माता हसली आणि म्हणाली की देवा, नाम्या तुमचा परमसखा आहे, तेव्हा आता त्याचा कार्यभाग आपणच केला पाहिजे. आता तुम्ही स्वतः नाम्यास बरोबर घेऊन गावात जा आणि सर्व ब्राह्मणांना भोजनाचे आमंत्रण करा. आपणास सर्व प्रकारची अनुकूलता असताना चिंता करण्याचं काय प्रयोजन आहे? नामदेवाची समाराधना पुरी करण्याची काळजी तुम्ही करू नये. या तिच्या भाषणाने जगदात्मा आनंद पावला. नामदेवास बरोबर घेऊन पांडुरंग स्वतः भक्तमंडळींसमवेत बोलावणी करण्यासाठी निघाले. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, विसोबा खेचर, चोखामेळा ही सर्व मंडळी समागमे होती. त्या समयी पांडुरंगाने गृहस्थाचे रूप घेतले होते. त्याच्या तोंडाकडे पाहून जो तो चकित होई, कारण ते तेज निराळे दिसे. कोणी कोणी त्याला नाव आणि गाव विचारेत. त्यांना तो सांगे की माझी सर्व माहिती या मंडळींना आहे. पांडुरंगाने सर्वांस भोजनास येण्याबद्दल अगत्याने सांगितल्यामुळे, आग्रहाने सांगितल्यामुळे सर्व विप्रांनी, ब्राह्मणांनी त्या आमंत्रणाचा आनंदाने स्वीकार केला. पांडुरंगाने मग देवळात येऊन रुक्मिणीशी सर्व वर्तमान निवेदन केले. परमात्म्याची इच्छा झाल्यावर तेथे काय कमी पडणार? अष्टसिद्धी सर्व साहित्य तयार करण्याकरता येऊन धडकल्या. त्यांनी सर्व सामग्री सिद्ध केली. चंदनाचे सडे घातले, गुढ्या उभारल्या, कणा रांगोळ्या घातल्या, मंगलवाद्ये वाजू लागली. मग नामदेवाचे मंगलस्नान होऊन विधियुक्त पुण्याह वाचन झाले. रुक्मिणी, सत्यभामा सौभाग्यवाणी घेऊन आल्या. परमेश्वराने आपल्या हाताने त्यांना आहेर केला. मग स्त्रियांनी दिवा ओवाळला. हे कौतुक पाहण्यासाठी लोकांची एकच गर्दी होऊन गेली. तेथे जमलेल्या ब्राह्मणांची पूजा स्वतः पांडुरंग करू लागला. नंतर सर्व ब्राह्मण मंडळी भोजनास बसली. सुवर्णाची ताटे, रिद्धिसिद्धींनी स्वतः मनापासून केलेली पंचपक्वान्नांचे भोजन प्रत्यक्ष ईश्वर वाढणार. मग तो थाट, ती रुची किती वर्णावी. भोजन झाल्यानंतर सर्वांना तांबूल दिले. भोजन दक्षिणा देण्याची मात्र ठेवली होती. नंतर विठोबा जेवावयास बसला. त्यावेळी उद्धव, अक्रूर, नारद, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान वगैरे भक्तमंडळी पंक्तीस येऊन बसली. परंतु नामदेव पाहतात तो शुद्धीवर नाही. मग देवाने नामदेवाला उचलून घेऊन सावध केला आणि भोजनास बसवले. येथपर्यंतचा सर्व प्रकार ते ब्राह्मण कौतुकाने पाहत होते. परंतु जेवताना नामदेवाचे उष्ट परमेश्वर मोठ्या प्रेमाने स्वतः खाऊ लागला. ते पाहून मात्र ब्राह्मणांना अतिशय वाईट वाटले. इथे शुभम. पुढील अध्याय 14वा. ब्राह्मण पांडुरंगास प्रायश्चित्त देतात याविषयी. विठोबाने नामदेवाचे उष्टे खाल्लेले ब्राह्मणांनी पाहिल्यानंतर ते मनात आश्चर्यचकित झाले. तेथे जेवल्याने आपण भ्रष्ट झालो असे समजून ही गोष्ट कोणाजवळ न बोलता पहिल्याने स्वतः प्रायश्चित्त घ्यावे आणि नंतर प्रायश्चित्तार्थ पांडुरंगास वाळीत टाकावे असा विचार करून ते ब्राह्मण मोठ्या लगबगीने जाऊ लागले. तेव्हा पांडुरंगाने त्यांना परत बोलावून दिलगीर होण्याचे कारण विचारले आणि ब्राह्मणांना दक्षिणा देण्याकरता हिरे, रत्न, सुवर्ण, तुळशीदल आणून दक्षिणा देऊ लागला. ती दक्षिणा पाहताच ब्राह्मण शांत झाले. तेव्हा देवाने नामदेवास ब्राह्मणांच्या चरणावर घातले आणि त्याच्यावर कृपा असू द्या असे म्हणून तुम्हास कोणता संशय आला असे देवाने विचारले. तेव्हा ते ब्राह्मण म्हणाले की नामदेव जातीचा शिंपी असताना तुम्ही त्याच्या पंक्तीस कसे घेतले आणि शिवाय त्याचे उष्टे देखील कसे खाल्लेत? आपला ब्राह्मणाचा आचार विचार सोडून शिंप्याबरोबर अन्न व्यवहार करणे धर्माविरुद्ध आहे. ब्राह्मणांचे हे भाषण ऐकून पंढरीनाथाने उत्तर दिले की नामदेवाच्या पंक्तीस आम्ही भोजन केल्याबद्दल तुम्हाला वैषम्य वाटते, वाईट वाटते, परंतु त्याची योग्यता तुम्हास माहीत नाही.
तुम्ही वक्ते ब्राह्मण खरे, परंतु ब्रह्मनिष्ठतेचे लक्षण तुमच्यात नाही. तुमचा भेदभ्रम अद्याप गेलेला नाही. मन कांक्षांनी व्यापून गेलेलं आहे. उलट नामदेवाने संकल्प विकल्प आदी सर्व सोडून सर्व ठिकाणी समता ठेवली आहे. शिंप्याचे येथले अन्न खाण्याचा आम्हास अधिकार नाही असे तुम्ही म्हणता, परंतु नामदेवाची गोष्ट निराळी आहे. मी पुष्कळ भक्त पाहिले, परंतु नामदेव शिंप्याप्रमाणे मला कोणी आढळला नाही, म्हणून त्याचे उच्छिष्ट मी सेवन केले. तरी पण आता पुढे काय करायचे ते सांगा. याप्रमाणे पांडुरंगाने आपला हेतू ब्राह्मणांना सांगून केलेल्या कर्माबद्दल कोणते प्रायश्चित्त देता ते विचारले. तेव्हा ब्राह्मण म्हणाले की तुम्ही सुज्ञ आहात. आता आम्ही सांगतो तसे करा. प्रथम क्षेत्रप्रदक्षिणा करून मग चंद्रभागा नदीवर जाऊन शास्त्रोक्त स्नानविधी करा. नंतर ब्राह्मणांना सुवर्णदक्षिणा देऊन पुण्याहवाचन केले म्हणजे नामदेवाचे उष्टे खाल्ल्याबद्दल आलेला तुमच्यावरील दोष दूर होईल. याप्रमाणे ब्राह्मणांनी सांगितलेली गोष्ट पांडुरंगाने कबूल केली. मग ते सर्व चंद्रभागेवर गेले. तेथे विठ्ठलाने भगवंताने पुंडलिकास प्रणिपात केला. नंतर विप्रास प्रदक्षिणा करून विधियुक्त स्नान केले. स्नान झाल्यावर देवाने गोमय भस्म लावून तीर दर्भ फुले घेऊन ब्राह्मणांनी सांगितल्याप्रमाणे मंत्रयुक्त स्नान केले आणि मग पीतांबर परिधान करून विप्रांचे ब्राह्मणांचे तीर्थ घेतले आणि भक्तांना नमस्कार केला. नंतर संध्या वगैरे नैमित्तिक कर्म आटोपल्यावर ब्राह्मणांची पूजा करून विठ्ठलाने दाने दिली. मग तो विप्रास म्हणाला की तुम्ही आज मला पावन केलेत, आता मनात कोणताही विकल्प ठेवू नका. इतके सांगून त्यांना निरोप दिला आणि आपण भक्तमंडळीस घेऊन विठ्ठल देवळात आले. पांडुरंगाने एवढा खटाटोप करून त्रास घेतला हे पाहून पंढरीनाथास रुक्मिणी विचारते की देवा, तुम्हास कोणती गोष्ट सर्वात प्रिय आहे हे सांगून माझ्या संशयाची निवृत्ती करावी. अष्टांग योग साधना करणाऱ्याजवळ तुम्ही नसतात, योगी समाधी लावून बसतात, तेथे तुमचे चित्त रमत नाही, वैकुंठास तुम्हाला करमत नाही. रुक्मिणीचा हा प्रश्न ऐकून भगवंताने पांडुरंगाने उत्तर दिले की तू आपणास शहाणी म्हणवित असताना माझ्या मनीची गोष्ट जाणत नाहीस. तुला मनापासून सांगतो की प्रेमळ भक्तांचे ठिकाणीच माझे मन रमते. नामदेव हा माझा अत्यंत आवडता भक्त आहे. त्याच्याकरता मी हे कष्ट घेतले असे तुला वाटत असले तरी मला त्यातच खरा आनंद वाटतो. असा भक्तांचा महिमा रुक्मिणीने ऐकल्यावर तिचे समाधान झाले. इति शुभम. पुढील अध्याय 15वा. देवाने ब्राह्मणांना दर्शन दिले. पांडुरंगाने प्रायश्चित्त घेऊन झाल्यावर रुक्मिणीला सांगितले की चंद्रभागेच्या तीरी ज्या विप्रांनी मला प्रायश्चित्त दिले त्यास मी आज भोजनास बोलावणार आहे. आमच्याविषयी त्यांच्या मनात जे संशय उत्पन्न झाले आहेत ते घालवून त्यांना चतुर्भुज स्वरूपात दाखवून दर्शन द्यावे असा मी विचार केला आहे. जेणेकरून म्हणजे त्यामुळे संतांच्या संगतीच्या वैभवाची जगात ख्याती होईल असा मानस तिला कळवला. ती या भाषणाने आनंद पाहून तुमचा विचार मला मान्य आहे असे म्हणाली. तिचा होकार मिळाल्यानंतर पांडुरंग भक्तमंडळींसह विप्रास भोजनास बोलावण्यास निघाला. नामदेव वगैरे भक्तमंडळी समागमे सोबत घेऊन पंढरीनाथाने ब्राह्मणास भोजनास येण्याच्या विषयी आमंत्रणं दिली. तेव्हा ते म्हणाले की आम्ही तुमचे आश्रित आहोत, आपले आमच्या ठिकाणी प्रेम पाहून आम्हाला संतोष वाटला वगैरे बोलून त्यांनी देवाची बरीच स्तुती केली. नंतर जेवणाची वेळ झाली तेव्हा ब्राह्मण भोजनाकरता रावळात मंदिरात आले. त्यांना पात्रावर बसवून देवाने ब्राह्मणांचे पाय धुवून तीर्थ घेतले, त्यांची पूजा केली. मग संकल्प सोडल्यावर मंडळी जेवण्यासाठी सुरुवात करू लागली. यथास्थित भोजन होऊन सर्व मंडळी तृप्त झाल्यावर आमच्या पदरी पुण्याचा अंश होता म्हणून तुमच्या भेटी झाल्या असे देवाने त्यावेळी विप्रांना सांगितले. मग पांडुरंगाने निवृत्ती, ज्ञानदेव, सावतामाळी, सुदामा, विसोबा खेचर, चोखामेळा, बंका, गोराकुंभार इत्यादी भक्तास भोजनाकरता आपल्या पंक्तीस बसवले. हे कौतुक इंद्र आदी देवांनी पाहून पुष्पवृष्टी केली. हे पाहून विप्र आश्चर्य करू लागले. त्यापैकी एक जण म्हणाला की हा प्रत्यक्ष पांडुरंग नक्कीच आहे. मनुष्यांना एवढे भाग्य कोठून असणार? हा क्रियाकर्मरहित याला प्रायश्चित्त कसे द्यायचे? याचे सुंदर रूप पाहून आपणास आपल्या देहाचा विसर पडतो, चित्त भुलून जाते. याला शरण गेले तर आपले जन्ममरण चुकेल. अशा प्रकारचे ब्राह्मणांचे भाषण ऐकून पांडुरंगाला हसू आले. मग त्याने गृहस्थाचा जो वेश घेतलेला होता तो सोडून दिला आणि आपलं खरं चतुर्भुज रूप ते प्रकट करून ब्राह्मणांना दर्शन दिलं. त्यावेळी मस्तकावरील दिव्य रत्नांचा मुकुट, किरीट, कस्तुरीचा टिळा लावलेला, कानात कुंडल इत्यादी अनेक दिव्य अलंकारांनी युक्त असे ते विठ्ठलाचे रूप पाहून विप्रांचा अभिमान नाहीसा झाला. द्वैतभाव विरघळला, वृत्ती आनंदमय झाली आणि ते पांडुरंगाला शरण गेले. मग विठोबाने ब्राह्मणांना सांगितले की ज्यांनी भक्तीने मला बांधून टाकले त्यांचा मी दास आहे.
मला त्यांच्या मर्जीप्रमाणे वागावे लागते. निवृत्ती ज्ञानदेव सोपान यांनी याच उपायाने मला आपला दास करून ठेवले आहे. तसाच हा सावतामाळी, विसोबा खेचर, गोरा कुंभार, सुदामा, चोखामेळा, बंका इत्यादी माझ्या भक्तांचे माझ्यावर जे उपकार झाले आहेत ते कोठवर सांगत बसू मी. ते ऐकून विप्र म्हणाले की हे पंढरीनाथा परमेश्वरा, आता तू आमची माया ममता तोड आणि तुझ्या चरणांचा वियोग न होईल असे कर. आम्हाला मुक्ती नको, धनदौलत नको, पण संतांची संगत जन्मोजन्मी द्यावी. आम्हाला संतांचा समागम निरंतर घडावा इतकेच मागतो. मग गर्भावासाचा सुद्धा वीट यायचा नाही, कंटाळा यायचा नाही परत परत जन्म घेण्याचा. तुझे प्रेमयुक्त भजन करणे हेच आमचे क्रियाकर्म. अशी बहुत प्रकारांनी ब्राह्मणांनी पांडुरंगाची स्तुती केली. हे भाषण ऐकून पांडुरंगाला संतोष वाटला. मग पांडुरंगाने सर्वांना आलिंगन दिले आणि सांगितले की ज्ञानदेव तुम्हाला सांगेल त्याप्रमाणे तुम्ही वागा. नंतर ज्ञानदेवास सांगितले की ही मंडळी तुमच्या हवाली केली आहे, यांना आपण अक्षय वर द्यावा. ही भगवंताची आज्ञा ज्ञानदेवांनी मान्य केली. पांडुरंगाचे नामदेवावर आणि ज्ञानदेवावर आणि नामदेवाचे पांडुरंगावर किती दृढ प्रेम आहे हे त्यावेळी पंढरपुरातील सर्व लोकांना ठाऊक झाले. नामदेवाचे चरित्र हा भक्तिरसाचा मासला होय. परमेश्वर भक्तीला किती वश होतो हे नामदेवाच्या चरित्रावरून दिसून येते. देहाचे सार्थक व्हायचा असेल तर त्यासाठी अशा कथा नित्य प्रेमाने वाचून भगवत चिंतन करावे. इति शुभम. भक्तिविजय ग्रंथाचा मराठी कथासार गोष्टीरूपातला हा भाग इथे संपूर्ण झाला. पुढील भागात पाहूया, भक्तिविजयाच्या 5व्या भागात पाहूया कुर्मदास आणि इतर भक्तांच्या कथा अध्याय 16व्यापासून पुढे. हरिओम. जय जय रामकृष्ण हरी. गुड रीडिंग चॅनलला कृपया सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, आप्तपरिचितांना शेअर करा. व्हिडिओ खाली कमेंट लिहायला विसरू नका की तुम्हाला याबद्दल कसं वाटतंय ते. आणि या संतांच्या कथा ऐकताना तुम्हाला काय अनुभव, काय नवीन गोष्टी कळत आहेत, संतांबद्दलचे अनुभव, त्यांचे जीवनचरित्र, त्यांचं कर्तव्य आणि त्यांच्या लीला, त्यांच्यासाठी भगवंताने रचलेले खेळ, हे सर्व ऐकताना तुम्हाला किती आनंद होत आहे हे बाकीच्या भक्तांशी शेअर करायला विसरू नका. या व्हिडिओज सारखेच इतरही भक्तिविजयाचे व्हिडिओज भाग पाहण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये प्लेलिस्ट आहे. त्याचबरोबर साई सच्चरित्र, गरुड पुराण, रामविजय, हरिविजय, नवनाथ भक्तिसार, दासबोध, संक्षिप्त गुरुचरित्र, भगवद्गीता, गणेश पुराण, अमृतानुभव, चांगदेव पासष्टी असे अनेक ग्रंथ कथासार रूपाने थोडक्यात आपल्या मराठी भाषेत आपण आपल्या गुड रीडिंग चॅनलवर प्रस्तुत केलेले आहेत. त्याही व्हिडिओजला त्यांच्या लिंक्स आपण खाली डिस्क्रिप्शन सेक्शनमध्येही दिलेल्या आहेत आणि गुड रीडिंग चॅनलवरच्या व्हिडिओज आणि प्लेलिस्ट सेक्शनमध्ये तुम्ही पाहू शकतात. त्याचबरोबर मराठी आरत्यांचा शब्दशः अर्थ समजून घेण्यासाठी त्यांचे काही व्हिडिओज आपण उपलब्ध केलेले आहेत. आरत्यांच्या अर्थांसोबतच स्तोत्रांचे, अष्टकांचे, कवचांचे अर्थही काही प्रमाणात आपण आतापर्यंत उपलब्ध केलेले आहेत. पुढेही लवकरच होत राहतील. त्यांचाही अवश्य लाभ घ्यावा. म्हणजे स्तोत्रांमध्ये आणि आरत्यांमध्ये, अष्टकांमध्ये काय अर्थ आहे तो तुम्हाला एकदा समजला की त्यानुसार पुन्हा तो स्तोत्र किंवा ती आरती गाताना तुम्हाला तो भक्तिभाव, अर्थपूर्ण भक्तिभाव लक्षात आल्यामुळे ते गाताना किंवा ते उच्चारताना, वाचताना किंवा ऐकताना तुम्हाला सत्य, चित्त, आनंदघन अशा परमात्म्याशी स्वतः बोलत असल्याचा अनुभव येईल अवश्य. भगवान पांडुरंग आपल्या सर्वांवर कृपा करो. श्री हरिचरणी समर्पित. श्री भक्तिविजय ग्रंथ मराठी कथासार भाग 4 संपूर्ण. जय जय रामकृष्ण हरी.